शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी बांधव काय करतात माहिती का, ठिबक करताना बांधाच्या कडीनं जी मेन लाईन असते का, मेन लाईनपासून सब लाईन वेगळी, तर ती काय करतात पुरून करीत नाहीत. पुरून कशामुळं करीत नाहीत की तिथं आपलं ट्रॅक्टर जात नाही. अगर बैलाच्या मेहनतीला समजा आपल्याला अडचण येईल, अगर समजा आपली जमीन गुतन, अशा गोष्टीमुळं करीत नाहीत. आणि न केल्यामुळं बार त्याचा समजा तोटा मी तुम्हाला सांगतो. बैलाच्या पायाने, ट्रॅक्टरच्या चाकाने, अगर डुकराच्या सायाने त्या त्यात फुटल्यानंतर कपलिंगचा खर्च वाढत आहे. कपलिंगचा खर्च वाढून पुन्हा आपला त्याच्यात वेळ जात आहे, त्याच्यामध्ये पैसा जात आहे आणि त्याच्यामध्ये कष्ट वाया जाते. तर तसं न करता आपण 3 वर्षापासून जे नियोजन केलेलं आहे का, मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता. तर हे उसाला पाणी देण्यासाठी 4 फुटाला 20 mm 2 कनेक्शनं काढलेत. आता कनेक्शनं काढून नंतर त्याच्या बाजूला आपण काय केलेलं आहे, हे बैलाला खाण्यासाठी हे चारा बी गवत लावलेलं आहे. चारा लावून त्याच्या शेजारी नारळ बी लावलेले आहेत. नारळ लावून त्याच्या शेजारी ह्या बघा हे सीताफळ बी लावलेले आहे. आणि तुम्हाला सांगतो आंबे बी लावलेले आहेत. इतका आपण त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आता रुटरचं काम पूर्णपणे झालेलं आहे. रुटरचं काम पूर्णपणे होऊन 5 फुट आपण सरीचं काम केलेलं आहे. सरीचं काम केल्यानंतर ही जी जमीन तुम्ही सुटलेली बघू शकतात ना, ही जमीन किती तुम्हाला अगदी मी टेपच्या साहाय्याने तुम्हाला मी मापून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता सरीचं काम फायनल आहे आणि इथून दांड बी येणार आहे 1 तात्पुरता. पण जमीन किती गुतली हे तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता तिथं टेप मी आतरून ठेवलेला आहे. कारण काय व्हायला, मला एका हाताने टेप ओढायला समजा अडचण येईल. हे बघा इथं 2 फूट, हे बघा हे इथं 3 फूट, हे बघा 3 फूट बरोबर आहे बघा हे. पण ते 3 फुटाच्या पुढं जरी जाऊन आपण उली तेली जरी समजा वाढवलं तर हे किती होईल बघा, 3.5 फूट होईल. 1 2 3 4 5 6, हे बघा 3.5 फूट होईल, 4 फूट होईल. ह्याच्या पलकड जास्त जमीन गुतत नाही, काय नाही. पण हे जे समजा इन्व्हेस्टमेंट आहे का, ही 1 टाईम आहे. आता हे जे तुम्हाला मी दाखवायलो का, याला शेतकरी बंधूंनो 3 वर्ष झालीत. 3 वर्षानंतर कोणता 1 रुपयाचा बी खर्च केलेला नाही, काय नाही. जसं सामान आहे का तसं आहे तसं आहे. कपलिंग नाही, कोणता लिकेज नाही, फिकीज नाही, काय नाही. आता 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहे. तर होईन तिथवर तुम्ही असं नियोजन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. राम राम.